सर्वोच्च न्यायालयासमोर प्रलंबित असलेली प्रकरणे सामंजस्याने, जलद व समाधानकारक पद्धतीने निकाली काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 21 ते 23 ऑगस्ट 2024 या कालावधीत समाधान समारोह या विशेष लोक अदालतीचे आयोजन जिल्हा न्यायालयाच्या वतीने नवीन इमारतीत करण्यात आलं। या उपक्रमात सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणांशी संबंधित पक्षकारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले। जिल्हाधिकारी प्रसाद म्हणाले की सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नाशिक यांच्या माध्यमातून या विशेष लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले। या उपक्रमात प्रशिक्षित मध्यस्थ यांच्या उपस्थितीत संबंधित पक्षांमध्ये चर्चा, वाटाघाटी आणि कायदेशीर मार्गदर्शन करून परस्पर संमतीने प्रकरणे निकाली काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। न्याय सर्वसामान्यांना सुलभ, जलद आणि समाधानकारक पद्धतीने मिळावा हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे। सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांतील पक्षकारांनी या संधीचा लाभ घेत सामंजस्याने वाद मिटवण्यास पुढाकार घ्यावा असंही त्यांनी सांगितलंय। या विशेष लोक अदालतीत सहभागी होण्यासाठी नोंदणीकरिता जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने सोपा अर्ज उपलब्ध करून दिला असून संबंधितांनी तो भरून सहभाग नोंदवावा। नाशिक जिल्ह्यातील ज्या नागरिकांची प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या या महत्त्वपूर्ण उपक्रमात सहभागी होऊन प्रकरणे जलद निकाली काढण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नाशिक तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नाशिक RN रोकडे यांनी केले। नमस्कार, मी आयुष प्रसाद, नाशिक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी। सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून एक अत्यंत महत्त्वपूर्ण सूचना आपल्या सर्वांसाठी देण्यात येत आहे। सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या समोर असलेले सर्व जो केस आहे त्याला योग्य न्याय देण्यासाठी, त्याला योग्य निकाली काढण्यासाठी, वेळेवर न्याय देण्यासाठी एक विशेष लोक अदालतचं म्हणजे आयोजन केलेलं आहे। 21 एप्रिलपासून ऑगस्ट 21, 22 आणि 23 2026 या कालावधीमध्ये समाधान समारोहाचे आयोजन सन्माननीय सर्वोच्च न्यायालय करत आहे। प्रत्येक जिल्हा, त्याच्यामध्ये नाशिक जिल्ह्याचे DLSA आहे, डिस्ट्रिक्ट लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी, या जो विधी प्राधिकरण आहे त्या ठिकाणी या जो सन्माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर असलेले सर्व जो केसेस आहेत त्याच्यामध्ये प्री लिटिगेशन म्हणजे निकाली काढण्यासाठी त्या ठिकाणी असलेले चर्चा त्याचं आयोजन करण्यात येणार आहे। याच्यामध्ये प्रशिक्षित मीडिएटर्स राहणार आहे। ज्या लोक सन्माननीय सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया समोर असलेले जो काही केसेस आहेत त्याच्यामध्ये वाटाघाटी, चर्चा, कायदेशीर माहिती त्या ठिकाणी आपल्याला देणार आहे। या पूर्ण करण्याचा मुख्य हेतू आहे की सर्व लोकांना न्याय मिळाला पाहिजे। त्या न्याय देताना, एकमेकांना समाधानी करताना सर्व सहमतीने न्याय देण्याची एक जो भावना आहे त्याला पुढाकार मिळाला पाहिजे। आणि याच्या माध्यमातून आपले जिल्ह्याचे जो काही मुद्दे, जो काही केसेस सन्माननीय सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया समोर आहे त्याला योग्य न्याय देऊन त्या सगळ्या केसेसला निकाली काढण्याचे प्रयत्न या ठिकाणी करण्यात येत आहे। माझी आपले सर्व नाशिक जिल्ह्याचे नागरिकांना, विशेषतः ज्यांचे केसेस सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया समोर आहे त्या सर्व लोकांना माझी विनंती आहे, सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो दिलेला निर्देश आहे त्या निर्देशानुसार याच्यामध्ये आपण पुढाकार घ्यावा। याच्यामध्ये रजिस्टर करण्यासाठी एक साधा फॉर्म तयार करून देण्यात आलेला आहे। त्या फॉर्म भरून यामध्ये आपण सहभागी होण्याचा प्रयत्न करावा आणि या फॉर्मच्या माध्यमातून आपण एक वेळा या ठिकाणी सहभागी झाले तर आपले सर्व प्रश्न, योग्य न्याय आपल्याकडे मिळता येईल। माझी सर्व नागरिकांना विनंती आहे याच्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणात सहभागी व्हा आणि समाधान समूह या उपक्रमामध्ये आपण यशस्वीपणे सर्व लोकांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करूया। जय हिंद, जय महाराष्ट्र। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।